टिंग टॉंग गाडी तिचं पोच तिचं तुम्ही मॅडम इथे कुठे कचऱ्याचा ढिगारा आहे का? मॅडम मी आता सांगते इथे खूप घाण वास येतोय. इथं मी 5 मिनिटं सुद्धा थांबू शकत नाही. सांगू नका जेव्हा इथे तिकडं बाई मी आता तर साफ केलंय माझं घर. माझ्या घरात कुणी कचरा आणून टाकलाय हो? आज माझ्या काही नाव घेऊ नकोस. काय मी नाव आहे का त्याच्यावर? काय गं? अगं मैना मावशी तू कचरा टाकला नाही. मी कचरा गाडीत कचरा टाकला. माझं घर स्वच्छ आहे. माझं तुझ्यापेक्षा सुंदर केले. माझ्या सिस्टर येणार रोज मी माझे व्हिडिओ तो काय म्हणत तुझं नाव आहे का? तुझा सुंदर केला पण हे तुझा कचरा आहे माझ्या घरात नाही. अजिबात नाही. वय तिकडे, वय, 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 वय. माझ्या घरी येऊ नको. माझ्या घरी नाही का बाई, येऊ नको. वा रे वा. साऱ्या बायांचं नावाचं बोभाटा, साऱ्या बायांचं बोभाटा. वय तिकडे. सिस्टर, इकडे या बरं. ही बा नाव घेते. बा, असं आपलं वय बोलव. अरे वा. वा, 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 वा. सिस्टर, तुमच्या पाय पडते बाई. याचा निकाल लावा. बरं, काय चाललंय? झाली का कचऱ्याची तयारी? झाली ना. माझं घर इतकं सुंदर आहे ते सर्व असं. बाबा, लय वास येतोय बाई, बाया. चला मग कुणाच्या घरी घ्यायची दुसरी असलेली? घरी माझं स्वच्छ झालं. माझं स्वच्छ झालं. तुम्ही आता याचा निर्णय करा. सांगा आम्हाला काय. हो, स्वच्छता तर खूप छान केली आहे तुम्ही. पण इथे कुठेतरी घाण वास येतोय. माझं नाही बाई कसं. रस्त्याला कचरा कोणी फेकलाय? माझ्या घरी सगळं छान आहे. पारा गोळी बिंगुळी किती सुंदर काढली. माझं नवरा म्हणाला शिस्टर आल्या सगळी तयारी करून ठेवायचं बरं का महिने. भाकर खायला नसली चालत पण देवाची आवडायची तयारी करायची. चल. कचरा गाडी आली का माणसात बसली आणि कचरा गाडी गेल्यावर अजिबात नाही कचरा टाकली. ती कचरा काय खाऊ राहिली? तो कचरा काय खाते बघा. हा रस्त्यावर कचरा कोणी टाकला? माझ्या मावशीने टाकलाय कचरा. कचरा गाडी आली का नाचत बसली आणि मला शपथ नाही. मायने आलेले नवऱ्याची शपथ नाही. कचरा चला घरी रोज गेला. माझ्या घरी टाकून सिस्टर येणार आहे. मोठे बोरसाची येणार आहे. सिस्टर जोशी येणार आहे. माझ्या घरी आली. माझ्या घरात काय कचरा आणून टाकली. अरे माझ्या घरी सिस्टर जेव्हा येणार आहे. तेरे समोर सिस्टर येणार आहे. मैना मावशी, लंका मावशी, तुम्ही कुठे काम करता? ते शाळेत करतो. हो. आम्हाला सर्व सिस्टरचंच मार्गदर्शन आहे सिस्टर. तुम्हाला माहिती आहे का हो. आपलं नित्य सेवा हॉस्पिटल कशासाठी नावाजलेलं आहे? स्वच्छता, नित्य सेवा. आहे ना? नित्य सेवा. मग आता त्या कचरा मीच झाडून घेणार आहे. असून नका स्वच्छताच हे. जसं आम्ही करतो सिस्टर सांगता तसं तुम्ही पण करा लेकरांनो. मला नाही पडत बाई. तुम्हाला माहिती आहे का आता हा रस्त्यावर कचरा पडलाय. आता कुठली जनावरं येणार, हा कचरा खाणार आणि आजारी पडणार. त्याच्यानंतर मग हा कचरा जर तुम्ही नदीमध्ये नाल्यांमध्ये टाकला तर नदीतलं नाल्यातलं पाणी दूषित होणार आणि रोगराई पसरणार. बरोबर. मग काय करणार तुम्ही या कचऱ्याचं? मग तुम्ही जाळायचा प्रयत्न करता. बरोबर. हा कचरा जाळला तर काय होणार? हवा प्रदूषित होणार आणि हवा दूषित झाल्यामुळे अनेक नित्य सेवा टाकलं तर मला
घरात जर तुम्ही जायला तर हवा प्रदूषित होणार होणार. आणि दूषित हवेमुळे आपल्याला श्वसनाचे आजार होणार, आजार होते. जसं की दमा, खोकला, बरोबर. मोठा मच्छर येतो. हा जाऊन द्या आता. सॉरी मागते सिस्टर. एकदा चुकत दोनदा चुकत तिसऱ्या माणूस नीट नाटक करून घेत. सॉरी. चला तर मग आज आपण आपल्या नित्यसेवा हॉस्पिटलची सुवर्ण जयंती म्हणजेच 50वा वाढदिवस साजरा करत आहोत, बरोबर. हो. हा, मग आता आजच्या दिवशी आपण शपथ घेऊ की जसं तुम्ही तुमचं घर हे हॉस्पिटल स्वच्छ आणि सुंदर ठेवता, तसं तुमच्या आजूबाजूचा परिसरही तुम्ही स्वच्छ आणि सुंदर ठेवणार. मग सिस्टर्स, फादर्स तुमच्यावर प्रसन्न होतीलच, पण स्वतः माऊली सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या घरात येऊन वास करेल. माझ्यावरच होणार का? तिच्यावर आता का? चला कचरा कुठे आणते बाहेर. त्या बाबा मला क्षमा कर असं नको होऊ देऊ. चला चल तू घेते का मी घेऊ? यांच्या गाडी आली. कचरा गाडी. इकडे माग कचरा. थँक्यू. या सुंदर अशा स्वच्छता अभियानाला आपण सर्वांनी समर्पणात जोरदार टाळ्या वाजवूया करूया. यानंतर आपल्या समोर येत आहेत रचना आणि सिस्टर रोहिणी. दिल की किताब में गुलाब उनका था, दिल की किताब में गुलाब उनका था, रात की नींद में ख्वाब उनका था. कितना प्यार करते हो जब हमने पूछा, तुम्हारे बिना मर जाएंगे, ये जवाब उनका था. एक सुंदर डान्स आपल्या समोर आता सादर होत आहे. लाईट बंद करा. दिल थाम के बैठे जनाब. एक अप्रतिम असा डान्स जो पाहिल्यानंतर आपण खरोखरच मंत्रमुग्ध होऊन टाळ्या वाजवत आहे. अपेक्षा लावणीच्या ठेक्यावरती एक सुंदर डान्स साजरा करत आहे. असं ना आणि पुढेही जात.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वरच्या त्या समोरच्या वरांड्यामध्ये जे आपल्या लाईटिंगच्या माळा टाकल्या तिथं जे मुलं आहेत त्यांनी कृपा करून मागे जा. अतिशय सुंदर असा डान्स झालेला आहे. आता आपल्या समोर येणार आहे ग्रेसी आणि त्यानंतर संजू ब्रदरने तयार व्हायचं आहे. आपल्या या सुवर्ण महोत्सवाचा हा समारोप सुंदर अशा